थांब माऊली, थोडंसं थांब. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुला आज द्यावंच लागेल. माऊली, तू म्हणाला होतास, प्रेम कर, सर्वांवर जीव टाक. मी केलं, मनापासून केलं. आपलं मनत सगळ्यांना कवटाळलं, अगदी स्वतःच्या लेकरापेक्षा आधी त्यांचा विचार केला. पण माऊली, आज मन थबकलंय. एक प्रश्न पिंगा घालतोय. माझा जीव ज्यांच्यावर होता, त्यांचा कधी माझ्यावर होता का? तुझ्यावर विश्वास आहे माऊली. तू सगळीकडे आहेस. लहान मुलांच्या डोळ्यात, स्वयंपाकघरातल्या उष्ण वाफेत, भिजलेल्या कपड्यातून येणाऱ्या मातीच्या गंधात, माझ्या तान्ह्या पावलांमध्ये, माझ्या मायेच्या स्पर्शात. तू त्या मंदिरात नाहीस हे मी जाणवलंय. तुझ्या मूर्तीत नाहीस हे मी मान्य केलंय. पण माऊली, कधी कधी मन असं विचारतं, तू माझ्याजवळ आहेस पण का जाणवत नाहीस? तुझा भास होतो, तुझी छाया दिसते, पण तू असणं आणि जाणवणं यात फार मोठा फरक आहे माऊली. माझे जीवन आता सुखात आहे म्हणतात. होय, घर आहे, खायला आहे, लोक आहे, सगळं काही आहे. पण एक काळ होता जिथं दुःख होतं तरी धीर होता. अभाव होता, पण तुझ्यावर ठाम विश्वास होता. आज ते दुःख नाही, पण तसाच विश्वासही नाही. ते धैर्य हरवले. ते तुझ्याशी सतत बोलणं, ते रडणं, ते हसणं हरवून गेले कुठेतरी. सुख मागितलं, पण तुझ्याशिवाय ते नको वाटतं. तू नसलेलं सुख हे माझे खरे दुःख आहे. तू आजूबाजूला असतोस हे मला माहीत आहे. तू आहेस हे माझ्या मनाला कळतं, पण जाणवत नाहीस याचं दुःख शब्दाच्या पलीकडचं आहे. कधी वाटतं तुझं अस्तित्व एखाद्या मंद वाऱ्यासारखा भास होत राहतो, पण थेट स्पर्श कधीच होत नाही. मी काही मागत नाही माऊली, न धन न कीर्ती, फक्त एक क्षण जिथे मी विसरून जाईन स्वतःला आणि फक्त तू उरशील.